जय जय रामकृष्ण हरी. श्री हरिपाठातल्या अभंगातल्या भक्तिरसाचं पान करता करता आज आपण जो अभंग चिंतनाला घेतला आहे तो असा: वेदशास्त्र प्रमाण श्रुतींचे वचन, एक नारायण सार जपा. जप तप कर्म हरिवीण धर्म, वाउगाची श्रम व्यर्थ जाय. हरिपाठी गेले ते निवांत चिठ्ठेले, भ्रमर गुंतले सुमन कळिके. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र, यमे कुळगोत्र वर्जियले. सुजन हो, भगवंताला जाणून घेण्याची जी अनेक साधनं आहेत त्यापैकी श्री हरिनाम साधना सर्वश्रेष्ठ साधना आहे. नामावतारी संत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, नामस्मरण हा सर्व सत्कर्मांचा राजा आहे. हेच सार तत्व वेद, शास्त्र, श्रुती सुद्धा कथन करतात. इथं माऊलींनी नारायण याच भगवंताच्या नामाचा विशेषत्वानी उल्लेख का केला त्याचं विश्लेषण केलं तर असं आढळेल की नारायण या शब्दाची निरुक्ती नराणाम अयनम यस्यात तस्मान नारायणः स्मृतः अशी ब्रह्मवैवर्त पुराणात दिली आहे. अर्थात नर म्हणजे केवळ मानव समूह नाही, तर समस्त जीवसृष्टी आणि त्याचं आयन म्हणजे निवासस्थान तो नारायण. याचा अर्थ असा की समस्त विश्वाची उत्पत्ती ज्याच्यापासून झाली तो परमेश्वर या अर्थाने नारायण म्हणवतो. म्हणून अशा त्या सृष्टीकर्त्या भगवंताला स्मरणात ठेवूनच त्याचं नाम जपायचं आहे. नामसाधना ही अंतरंग साधना असल्यामुळं शेवटी ती साधकाला निवृत्ती मार्गाकडेच नेते. माऊली म्हणतात, निजधर्म हा चोखडा, नाम उच्चारा घडाघडा, भुक्तिमुक्तीचा सवंगडा हा भवसिंधू तारक. इतर अवघड साधन मार्गात म्हणूनच व्यर्थश्रम घेण्यापेक्षा घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे या वचनाप्रमाणे साधं सोपं गोड हरिनाम घ्यावं. भ्रमर म्हणजे भुंगा जसं फुलातला मध घेण्यात तादात्म्य पावतो, त्याप्रमाणे नामधारक हा नामाचा रसस्वाद घेता घेता ईश्वराशी तदाकार होतो. असा सुंदर दृष्टांत माऊलींनी योजला आहे. असा हरिपाठ करणारे निवांत होतात, म्हणजे चित्तात एक प्रकारची सुखद स्थिरता अनुभवतात. सर्व विकार जाऊन चित्त, बुद्धी, मन इत्यादी शुद्ध झाल्यावर विचारांची सगळी खळबळ शांत होते. हवे नकोपणाचा लय होतो आणि तोच स्थिरता, निवांतपणा प्रदान करतो. माऊली म्हणतात, हरिनाम मंत्राचं सामर्थ्य असं की यम सुद्धा नामधारकाकडं वक्रदृष्टीने पाहू शकत नाही. यमाचे सेवक, पाशदंडधारी, यमधर्म इत्यादी त्याच्या कुळातला कोणीही नामधारकाला यातना देऊ शकत नाही. नाम शस्त्र होऊन वक्रदृष्टीने नामधारकाकडे पाहणाऱ्याचाच नाश करतं. श्री नामदेवजी महाराज म्हणतात, यम सांगे दूता कानी, तुम्ही जाता मेदिनी, विष्णू भक्त चुकवूनी, येर बांधोनी आणा. नामस्मरण हा जीवनाच्या वर्तुळाचा केंद्रबिंदू ठेवूनच त्याभोवतीच सर्व व्यवहार केले तर कशाचीही चिंता उरणार नाही आणि शाश्वत सुखाची प्राप्ती होईल. हाच या अभंगाचा सारांश आहे. जय जय रामकृष्ण हरी.